हॅलो गाईस, आज मी बनवत आहे पावभाजी. तर तुम्हाला मी दाखवते. यामध्ये टमाटर, आलू, मटर, बीट, गोबी आणि गाजर हे सगळे व्हेजीस टाकलेले आहेत. कुकरमध्ये लावायचं आहे आपल्याला. तर आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आणि कुकर पॅक करणार आहे. तर कुकर मी लावलेलं आहे. याच्या मस्तपैकी 3-4 शिट्ट्या होऊन द्यायचं आहे. छानपैकी अशी भाजी मी मॅश केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये मी बारीक चॉप केलेला कांदा, एक बारीक चॉप केलेली शिमला मिरची ॲड करणार आहे आपण. त्यानंतरच ती पावभाजी तयार होत असते. हा तर फक्त म्हणजे बेसिक मसाला आहे. जी मेन भाजी ती अजून बाकी आहे. याच्यामध्ये काहीच टेस्ट वगैरे नाही आहे. हे फक्त व्हेजीस आहेत. केलेला कांदा हे चॉपरमध्ये चॉप केलेला आहे, त्यामुळे मस्त बारीक झालेला आहे. त्यानंतर बारीक चॉप केलेली शिमला मिरची ही पण मी चॉपरमध्ये चॉप केलेली आहे. त्याला मस्त फ्राय करायचं आहे आपण. कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून लवकर व्हावी म्हणून त्यामध्ये मीठ ॲड. या बॅटरमध्ये मी मीठ नाही ॲड केलेलं, त्यामुळे या बॅटरमध्ये मीठ ॲड. त्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. मीठ चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे, जसं लागेल तसं. त्याला मस्त कशी असं फ्राय करून घ्यायचं. कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित अशी सोपे करून घ्यायची आहे, जेणेकरून ते मॅश झाली पाहिजे. शिमला मिरची आणि कांदा होऊन जातं तेलामध्ये फ्राय. याला काही वेगळं करायची गरज नसते, भात नरम पडून जातो तो. तर मी फ्राय करून घेते. ते चपाती चांगली नाही लागत. तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही तिखट घेऊ शकता. थोडासा गरम मसाला, असं तेल सुटलेलं आहे. आता मी याच्यात भाजी ॲड करणार आहे. भाजी किती लाल जर येते. हा कलर बीटमुळे आलेला आहे, कारण की मग आपल्याला कलर ॲड करायची गरज नाही पडत ना बीट जर टाकलं तर. बघून घ्या माझी पावभाजीची भाजी. ही अजून फुल गॅस करून उकळून घ्यायची आहे. बघा मस्तपैकी मॅश आहे. तर भाजी एकदम बारीक आहे. पहिलं शिजून घ्यायचं आहे. कोथिंबीर ॲड करून एकदा उकळी फुटली की मग थोडंसं अजून मॅश करून घ्यायचं आहे. भाजी शिजत असेल फायनल त्याच्यात कोथिंबीर टाकून द्यायचं आहे. छानपैकी शिजवून घ्यायची आता. काय भारी भाजी दिसते माझी पावभाजी. हे मी 7-8 माणसांसाठी एवढं भरूनभर बनवलेली आहे, कारण की आमच्या घरात भाजी खूपच खातात.